डीप प्रत्येकाच्या मापानुसार घ्यायचे. मापानुसार म्हणजे कसं घ्यायचं डीप? जर ती नॉर्मल पेनाची असेल म्हणजे कसं 9.5, 10, 11, 11.5 पर्यंत असेल तर हा कितीचा डीप? 1.25 इंचाचा. तर हा डीप 1.25 इंचाचा झाला. 1.25 इंचाचा डीप म्हणजे हा. तुम्ही तुमच्या नाकात 13 इंचापर्यंत असली तर 11, 11.5 पर्यंत 11 पर्यंत सवा किती? 1.25 इंच डीप करायचा. हा 1.25 असा एक संध्यानी आणि नंदिनी. 1.25 इंच कसं घ्यायचं? एक झाला. अडीचची गळ्याची रुंदी किती झाली ते? अडीचची गळ्याची रुंदी किती घ्यायला पाहिजे? 6ची 6.5ची त्यांच्या मापानुसार. आता पहा इथे पहा का सांगत आहे मी ते तुम्हाला काय काय दिलेलं? वयोगट 5 ते 13. ठीक आहे. 5 ते 13 फर्स्ट. 5 ते 6 वर्षाच्या नंतर किती आहे? 6 नंतर 2 6 ते 7 7 6 नंतर 7 ते 8 8 ते 9 किती आहे? 8 नंतर 9 ते 10 नंतर 10 ते 12 8 9 12 ते 13 9 8 13 ते 15 9 9 15 ते 18 10 आता तुम्हाला पुन्हा याच्या व्यतिरिक्त पुन्हा सांगते, जर ती बाईक हेल्दी आणि ती खूप पोटामध्ये मोठी असेल तर तुम्हाला इथे नेपपट्टी 11ची पण घ्यावी लागेल. हे एवढा नॉमिनल एकदम राईट. पण जर ती खूप हेल्दी असेल आणि ती इथे घरात असेल इथे तर मग हा जो भाग असते आपला लांब पाहिजे. म्हणजे जेवढी रेंज राहते मग तुला असं झालं नाही पाहिजे. त्यासाठी काय घ्यावं लागते? 11. हा 10 ते 11 घ्यावं लागते नेपपट्टी तेवढी. 7 आणि 6 करून घेतलं ते 6 ते 7च्या यायला 6 ते 7च्या यायला हे नॉर्मल आहे ना? हे 2 नॉर्मल आहे ना? हे 2 नॉर्मल आहे, हे 2 नॉर्मल आहे. नाही दुसरी आपलं काय केलं लेफापट्टी 7ची घेतली आणि सीट 6ची घेतली असं पाहिजे. लहान मुलींचं असते ना ते 6 किंवा 8 किंवा 7 2 पैकी करायचं. नेपापट्टीचा जेव्हा आपण त्याला फोल्ड करतो तो 1 इंचाचा असला पाहिजे. दाबताना प्लेट त्याची एकाच थोडीशी प्लेट असली पाहिजे. 1 इंचाची किंवा अर्धा इंचाची नसली पाहिजे. राईट माफी आहे.